नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आणि हो, कॉमेंटमध्ये एक छान कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. आज आपण शिक्षक दिन निमित्त मी दोन सुंदर व्हिडिओ, सुंदर भाषणे आपणासमोर सादर करत आहेत. गुरु विना ना मिळे ज्ञान, ज्ञान विना ना मिळे सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया. आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमात स्वागत करतो. आज आपण सर्वजण शिक्षक दिनाच्या निमित्ताने इथे जमलो आहोत. आजच्या दिवशी माझे विचार इथे मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे, माझ्या शिक्षकांचे आभार मानतो. 5 सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. ते भारतीय संस्कृतीचे दूत, प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि महान द्रष्टे होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे महत्त्वाचे योगदान दिले त्याच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षकाला किती उपमा दिल्या तर त्या कमीच पडतील. आजपर्यंत समाजाकडून कोणती अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आपल्या गुरुवर्य म्हणजेच आपल्या प्रिय शिक्षकाच्या सन्मानाचा आजचा दिवस आहे. तो दिवस म्हणजे शिक्षक दिन. आजचा दिवस शिक्षकांसोबतच आपणा सर्व विद्यार्थ्यांसाठीही खूप खास आहे, कारण आज आपण या मंचावरून आपल्या प्रिय शिक्षकांना सांगू शकतो की त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचे आहे. एरवी आपण सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या प्रती नेहमीच कृतज्ञ असतो, पण समाजाच्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. आणि या सर्व गोष्टींसाठी आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आई वडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरु असतात, जे आपल्याला योग्य अयोग्य यातला फरक समजावून देतात, आपल्याला अक्षर गिरवायला शिकवतात, आपल्या हिताचा विचार करतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. असे म्हणतात की आपली शाळा महाविद्यालय हे आपले दुसरे घर असते, कारण घराखालोखाल सगळ्यात जास्त वेळ आपण शाळेत घालवतो आणि यावेळी आपल्या शिक्षकगणांच्या सानिध्यात असतो. त्यामुळे असे म्हणता येईल की आपले शिक्षक हेही आपल्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग असतात आणि कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे ते आपल्या आयुष्यातील पैलू पाडतात. शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आणि आमचे आणि राष्ट्राचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या कठोर प्रयत्नांना धन्यवाद आणि आभार देण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत. आपले शिक्षक हे फक्त आपले शिक्षकच नाही तर मित्रही असतात, जे आपल्याला समजून घेतात, नवी दिशा दाखवतात. जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा निराश न होता दुसरा मार्ग दाखवून पुन्हा जिद्दीने उभी राहण्याची प्रेरणा देतात. किती कठीण परिस्थिती उद्भवली तरी आपल्याला एकटे न सोडता आपल्या सोबत राहतात. आपले पालक आपल्याला प्रेम आणि गुण देण्यास जबाबदार आहेत, तथापि आपले शिक्षक संपूर्ण भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी करण्यासाठी जबाबदार आहेत. ते आपल्या सततच्या प्रयत्नांद्वारे आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व आम्हाला जागृत करतात. ते आमचे प्रेरणास्रोत आहेत, जे आम्हाला पुढे नेण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रेरित करतात. जगभरातील महान व्यक्तिमत्वाची उदाहरणे देऊन तो आपल्याला शिक्षणाकडे प्रोत्साहित करतो. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आमच्या सर्व आदरणीय शिक्षकगणांना वचन देतो की त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, आपला वेळ आम्हाला दिला आहे, तो आम्ही सार्थ करून दाखवू. त्यांना कधीही निराश करणार नाही. त्यांनी आम्हाला दिलेल्या शिदोरीच्या जोरावर आम्ही एक सफल आणि चांगली व्यक्ती बनवून दाखवू आणि भविष्यात आमच्या शिक्षकांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण क्रमांक 2. व्यासपीठावरील मान्यवर व मान्यवर व्यासपीठ, उपस्थित माझ्या गुरुजनांनो आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना माझे त्रिवार वंदन. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनानिमित्त मी आपल्याला काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्या प्रकाशात आणणारा, शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्याला प्रकाशात आणणारा, शिक्षक म्हणजे वाळवंटामध्ये हरवलेल्याला व्यक्तीला रस्ता दाखवणारा, शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भाचे स्पष्टीकरण. सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 5 सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला एक एक गोष्ट शिकायला आणि पाहायला मिळते आणि ती गोष्ट म्हणजे समजेपर्यंत शिकवणारी व्यक्ती म्हणजे गुरु असतात. त्यांना गुरु, शिक्षक, मास्तर, सर, मॅडम, गुरुजी, मार्गदर्शक आणि अजून अशा शब्दांनी गौरवले जाते. शिक्षणामुळे व्यक्ती आज समाजामध्ये उच्च ठिकाणी पोहोचू शकते, याचे सर्व श्रेय शिक्षकाला जाते. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला, त्यांच्या जीवनाला योग्य ती वळण लागते. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो, त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात, त्यांच्या भविष्याला आकार देत असतो. पक्षी हा उंच भरारी घेत असतो आणि आपल्यासारखे खालून बघणारे विचार करत असतात की जर मला पंख असते तर मी खूप उंच झेप घेतली असती. परंतु त्या पक्षाच्या पंखामधील तडफड कोणालाही दिसत नाही आणि आपल्या जीवनात त्या पंखांची जागा म्हणजे आपले गुरु, शिक्षक होय. शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी देशभरातील विद्यार्थी हा दिवस साजरा करतात. शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहेत, हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवण्यात आणि त्यांना भारताचे आदर्श नागरिकांमध्ये घडवण्यात ते महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षक स्वतःच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांना अत्यंत काळजीपूर्वक आणि गांभीर्याने शिक्षण देतात. कोणीतरी बरोबर सांगितले की शिक्षक पालकांपेक्षा चांगले असतात. पालक मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्यांच्या चारित्र्याला आकार देतात आणि उज्ज्वल भवितव्य घडवतात. म्हणून आपण त्यांना कधी विसरू नये आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. आपण त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे आणि त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. जन्म झालेल्या मुलाला सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर दिसणारी व्यक्ती म्हणजे आई असते. त्यांच्या युल्याशा डोळ्यांनी तो सारे जग पाहत असतो आणि तोंडातून पहिले शब्द बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. मुलाला दोन्ही पायावर विश्वासाने चाल, आकाशात भरारी हे सांगणारा बाप आपल्या पहिल्या आई गुरु बरोबरच दर्जा मिळालेला गुरु असतो. मुलगा शाळेत गेल्यावर त्याची अजून एक गुरूंबरोबर ओळख होते, ते म्हणजे शिक्षक. शिक्षक म्हणजे मुलाच्या जीवनाला आकार देणारा शिल्पकार. शिक्षक म्हणजे आपला घसा कोरडा ठेवून मुलाला ज्ञानाचे पाणी पाजणारा बुद्धिकार. शिक्षक म्हणजे माणसाला जीवनात उडण्यासाठी पंख प्रदान करणारा देवता. शिक्षक म्हणजे माणसाला एक वेळेस नाही तर 10 वेळेस एकच गोष्ट समजावणारा अन्नदाता. आपले संपूर्ण ज्ञान सहज वाटून त्याला शहाणे करावे ही उदार भावना ठेवणे पुन्हा छोट्या माणसाची नाही, कारण याच्यासाठी लागणारे मोठे मन मात्र शिक्षकांकडेच असते. प्रत्येक वर्गात अनेक शिक्षक बदलतात. कोणी दयाळू असतं तर कोणी कठोर तर कोणी प्रेमळ, असे अनेक शिक्षक आपल्याला वर्गाच्या वाटेवर भेटत असतात. परंतु त्यातील काही शिक्षक आपल्याला मनात घर करून जातात. परंतु एक गोष्ट नक्की असते, प्रत्येक शिक्षक आपल्याला काही ना काही शिकवून जातात. कोणी पुस्तकातील ज्ञान तर कोणी जीवनातील ज्ञान. पुस्तकांच्या बरोबर जीवनातील धडे शिकवणारे शिक्षक आपण सर्वांनाच खूप प्रिय असतात. शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारे नाही तर जीवनातील गोष्टींचा अनुभव करून देणारे गुरु असतात. त्यांचा फक्त शाळेतच नाही तर शाळेच्या बाहेर देखील आपल्याला चांगला संबंध असतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला काही गरज भासली किंवा काही अडचण आली तर ते त्याला मनाने आणि आर्थिक मदत करण्यास देखील तयार असतात. असे हे फक्त आपले गुरुच नाही तर आपले साथीदार सुद्धा असतात. शिक्षक दिन सोडला तर काही जण इतर दिवशी शिक्षकांचा मान ठेवत नाहीत, त्यांना वाईट बोलतात आणि त्यांच्या पाठी त्यांचा अपमान करतात, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. मास्तर म्हणजे काय? मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे पातळी, दर्जा आणि मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन जीव लावणारा, जीवनाचा स्तर उंचावणारा व्यक्ती. शिक्षक म्हणजे एक समुद्र. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा, पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा. प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दांना ज्ञान वाढवणारा, शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा, शिक्षक तत्वातून फुले बोलवणारा, अशा या शिक्षकाला विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद,
जय महाराज.